समाजाच्या निगडीत असे विचार आहे त्यांचे, की समाजाचं कसं भलं होईल, काय करता येईल, समाज कसं पुढं आणता येईल. त्यांना येतात ते खेरनं त्यांनी विचारलं होतं की म्हणजे शिक्षण आणायचं, तर खेर म्हणे अरे शिक्षण बेकारायची, फौज उभी करायची का. ते म्हणे मला 4-2 खूपच चांगले शिकलेले नको, मला आम शिक्षण पाहिजे. आणि त्यामुळं शाळा सुरू झाल्या. चौथी पास मास्तरला 7वीला शिकायला लावलं. मॅट्रिकला मास्तर नव्हते मिळत, तर 7वी पास मास्तरला मॅट्रिकला शिकायला लावलं. अशा तऱ्हेने शिक्षण सुरू केलं. आता तर बीएडची डिग्री, डीएड नंतर बीएड, पीएटी, ईएटी. त्यावेळेस असं तर शिक्षणच झालं नसतं. पुन्हा आपण तसेच यशवंतराव चव्हाण नसते तर महाराष्ट्रभर बहुजन समाज हा डोक्यावडी काठी घेऊन माळ रानावर लोंगोट्या लावून फिरत राहिला असता. लोंगोट्या लावून फिरत, त्याला ज्ञान मिळालं नसतं, ज्ञान मिळू दिलं नसतं. म्हणजे एवढं काम यशवंतरावचं आहे. जसं मी सांगितलं तर बाकीचे बिहार बाकीचे शैक्षणिक काय त्यांची परिस्थिती आता बदल झाला असं 10-5 वर्षात. परंतु अगोदर महाराष्ट्र सर्व दृष्टीनं आघाडीवर होता.